नमस्कार मंडळी, सध्या आपण मलवडी तालुका मान जिल्हा सातारा येथे आहे आणि खरं तर कासारवाडी या गावातील महिला 11 महिला आहेत त्या 10वीच्या परीक्षेमध्ये बसलेल्या आहेत आणि आज खरं तर त्यांचा शेवटचा पेपर आहे त्यांच्या गावामध्ये। सातारा जिल्हा परिषदेच्या सीओ यांनी भेट दिली आणि या भेटीमध्ये त्यांनी सांगितलं की महिलांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि हा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आणि 11 महिला खरं तर या परीक्षेमध्ये आहेत। त्यांच्यासोबत आज संवाद साधतोय। आपल्यासोबत जवळ काय सांगताल मॅडम, आज तुम्ही शेवटचा पेपर देताय, कसा अनुभव आला आणि कसं वाटतं? माझं नाव मनीषा दत्तात्रय कदम। आम्हाला खूप आनंद होतोय। आम्ही 10वीची परीक्षा देत आहोत आणि घरच्यांचा पण खूप मोठा सपोर्ट आहे आणि यात आम्ही सरपंच मॅडमनी आम्हाला यामध्ये उतरवलं आणि त्यांच्या ह्याच्यानुसार आम्ही परीक्षेला बसलो आहोत आणि इथून पुढेही शिकणार। गावामध्ये शिव मॅडम आल्या, त्यांनी सांगितले की मुळे आम्ही सर्वांनी आणि आमच्या सरपंच मॅडम मुळे आम्ही यात भाग घेतला की आपण 10वी पास होऊयाच। आता तुम्ही खरं तर शिक्षण घेताय, या शिक्षणाचा काय फायदा होतोय का किंवा अजून काय साक्षरता वगैरे? हो, शिक्षणामुळे खूप फायदा होतोय। आम्ही लिहायला वाचायला शिकलो, बँकेमध्ये खाती खोलली, अजून पुढे शिकणार आहे। आम्ही 10वी पास झालो ना, पुढे 11वीला पण ऍडमिशन घेणार आहोत। कसं वाटलं? खरं तर तुम्ही 11 जण वय जास्त आहे, आता बाकीची मुलं 10वीत आहेत। हो, आम्हाला पण पहिले दिवस आठवले। माझं आता वय 40 वर्ष आहे, याच्यामध्ये 60 वर्षाच्या पण महिला आहेत, 35 वर्षाचा आहे, कोण 45 वर्षाचा आहे। त्यांना पण खूप आनंद, पहिले बालपणीचे दिवस आठवले। आम्ही शाळेत येत होतो ते आणि खूप छान वाटतंय, भारी वाटतंय आणि पुढे पण शिकणार आम्ही अजून। मित्रांनो, आपण बघू शकता या गावच्या सरपंच मॅडम देखील आहेत, त्यांच्यासोबत आपण संवाद साधतोय। छाया सस्ते मॅडम, नमस्ते। नमस्ते तुम्ही सरपंच आहे, तुम्ही देखील या परीक्षेला बसला, काय अनुभव आला? सर, मी छाया गंगाराम सस्ते, कासारवाडी सरपंच। असा अनुभव आला की कसं होतं, माझं वय 60 आहे आता, शाळा सोडून मला 40 वर्ष झाली, तरी पण कसं म्हणजे की मी ह्या क्षेत्रात माझ्या नातवंडांनी सुद्धा मला सपोर्ट केला, मिस्टरांनी सुद्धा सपोर्ट केला की तू आजी, तुझं वय 60 जरी असेल तरी तू परीक्षेला बस, पास हो अगर नापास हो ही काही नाही, पण तू म्हणजे थोडं लिहिलं किंवा वाचलं किंवा तू ह्या वयात ह्या 10वीच्या परीक्षेला बसते, ह्याचा आम्हाला अभिमान आहे, हे माझे नातवंड म्हणतात। सुनबाई काय म्हणाल्या? सुनबाईचा पण तोच प्रश्न आहे, मुलाचा पण तोच प्रश्न आहे की इंजिनियर आहे, हा मुलगा इंजिनियर आहे, सासू काही सुनाचं पण शिक्षण भरपूर झालेलं आहे, ती पण शाळेवर शिक्षिका आहे, पण तरी पण मी ह्या क्षेत्रात घुसल्यामुळे कसं की तुम्ही हा प्रयत्न करा, हे मला सगळ्यांचा सपोर्ट होता, म्हणून ह्या प्रयत्नाने मी आपली नाही, तुम्ही 11 जणींना एकत्र हा आणलं, त्याबद्दल काय सांगाल? 11 जणींना कसं म्हटलं, कसं महिलांना पण सर्व मुलींना मी आपलं म्हणलं चला मुलींनो हे करा ते करा, सपोर्ट करा। सर्व माझ्या मुलींनी पण मला सपोर्ट केला, त्या माझ्या मुलीच आहेत, मुलीसारखा त्यांनी मला सपोर्ट केला, त्या माझ्या सोबत आल्या। आज शेवटचा पेपर आहे, आम्ही सर्व समाधानाने देत आहोत आणि बस एवढं बोलून मी माझ्या भाषण संपवते। माधुरी सयाजी सूर्यवंशी। बर, कसं वाटतंय? आता पेपरला आलाय, शेवटचा पेपर आहे, चांगलं वाटतंय। चांगलं वाटतं? हो, घरचं काम सोडून बाकीच्या सगळ्या, आज तुम्ही एक महिना झाला अभ्यास करताय, अभ्यास करताना काय वाटतं? अभ्यास करताना पण पहिले दिवस आठवतात। हा, घरातले काय म्हणते? जावा पेपर. घरातली म्हणजे जावा, बर, आता शिक्षण घेताय, आता काय फायदा होईल का शिक्षण? फायदा होणार की आता 11वीला ऍडमिशन घेणार, बँकेत खाती खोललेत आम्ही, त्याचं पण व्यवहार आम्हाला यायला लागलेत, सगळ्या आमच्या महिला केसनी पण व्यवहार यावं लागलेत। 10वीच्या परीक्षेला घेतात। मॅडम, तुमचं नाव सांगा। माझं नाव स्वाती विठ्ठल कदम, राहणार कासारवाडीतून आहे मी। म्हणजे 10वीच्या परीक्षेला बसल्यामुळे सर खूप आनंद आहे, आम्हाला आनंद वाटतोय आम्हाला। आणि कसं आहे माहिती आहे का, 10-25 वर्षातून हातातून पेन पहिल्यांदा आलाय सर आमच्या, म्हणजे बरेच मध्ये हे झालं, गॅप झाला आणि खूप आनंद वाटतो। संसार बघत बघत आम्ही हे करतोय ना, खूप छान वाटतंय सर, आणि घरचा पण भरपूर सपोर्ट आहे सर। यातून काही कसं कळतंय की आम्हाला आम्ही काही करू शकतो पुढं। मी तुमच्या गावात बचत गटाचं काम देखील केलं, मी कृषी सखी म्हणून मी काम करते गावामध्ये, खूप मला छान वाटतं आणि ह्याच्यातून मी पुढची पण पोस्ट मी करू शकते, असं मला म्हणजे अनुभव आहे स्वतःला, मी करू शकते। आता तुम्ही महिलांची बँकेत खाते काढताय, हो, ज्या महिलांना यातून एकच परीक्षा दिल्यानंतर कळतं की ज्या महिलांना स्वतःचं ATM म्हणजे चालवता येत नाहीये, ते सुद्धा महिला करू शकतात, स्वतःचे बाबा पैसे काढू शकतात, ह्याला त्याला विचारण्यापेक्षा स्वतः करू शकतात, ह्यातून शिकलं जातं। महिला साक्षर होत्या, मग हा 100% महिला सक्षम होत्यात आणि प्रत्येक महिलेच्या मागं वाघीण लपलेली असते, हे खरं आहे सर।
आणि हे जर पेन हातामध्ये घेतला किंवा आपण 10वीची परीक्षा दिली, यातून खरंच खूप अनुभव आम्हाला भेटलेले. आता खरं तर तुमचं कासारवाडी गाव आहे ते अगदी डोंगरामध्ये आहे, शेवटचं गाव आहे. तुम्ही अजून गावातल्या काय महिला आहेत त्यांचं लग्न लवकर झालं, कोणाच्या काय अडचणीमुळे शाळा झाली नाही, अशा महिलांना काय सांगतात त्या व्हिडिओ बघणार? खूप आम्ही त्यांना अभिमानानं सांगू की जे आम्ही काय करतोय, जे तर तुमची तिथं थांबली तर 10वीची परीक्षा नक्की द्या तुम्ही. हे आम्ही त्यांना अनुभव खूप सर देऊ. आता खरं तर पेपर देताना पेन असेल, अक्षर काढणे असेल किंवा वाचणे असेल, हे काय अनुभव आले ते मला सांगा. सर खूप अनुभव आल्यात, कारण की जे आपल्याला आता लिहिता कसं येत असतं रोज घरी चूल असेल, मुलं असतील, स्वयंपाक असेल, बाकीचे सगळे कामं सोडून म्हणजे कामं करत ह्यातनं वेळ कसा हा काढता? हे वेळ सर खरंच, कारण की कसं आहे माहितीये का, आता ज्वारी पण काढण्याची सुगी चालू आहे सर. ते पण आम्ही करू संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत कामं करून, किंवा आपल्या उद्या पेपरला जायचंय त्याच्या आधी 2 दिवस आपलं पाठांतर करून थोडंसं लिखाण करून सर खूप अनुभव आला त्याच्यातनं आणि खूप छान वाटतंय सर. आता आपण संवाद साधतोय. नमस्ते, तुमचं नाव, गाव, वय सांगा. सोनाली महादेव सस्ते, माझं वय 36, बरं. गाव कासारवाडी. आता 10वीची परीक्षा देताय, काय म्हणले कुटुंबातले, माहेरचे लोक, कळलं का? माहेरच्यांना खूप आनंद झाला, पण कुटुंबातली कशाची हा. काम सोडून म्हणते जातात, तरी पण आम्ही काम करून पण पोचतोय इथं, वेळ वेळेत पोचतोय. बरं. आता बँकेत वगैरे तुम्ही सगळे खाते काढताय, म्हणजे साक्षर होताय, काय हो. फायदा होतोय? बँकेतून होय. बँकेत आपलं खाते खाल्ली तर आपलं तेवढीच महिलांची बचत बिचत काय आपले करायचे असेल तर मग बँकेतर्फे करतो. हा, बरं. तर पेपर लिहिताना कसं वाटतं? छान वाटतंय, छान वाटतंय, छान वाटतंय. आणि अभ्यासही करतोय आम्ही, वेळ भेटेल असा अभ्यास संध्याकाळी पण आपलं. पुढे शिकणार का ते 11 झाली? पास झाल्यानंतर शिकणार की मग, पण पास झालं पाहिजे, होणारच आहे पास आम्ही. 10वी पास माझं नाव रुपाली शंकर जगदाळे. मी मोठ्याने बोला की जेवढं. नमस्ते, मी रुपाली जगदाळे शिरोलीतून आहे. कृषी सखीचं काम करते आणि माझं शिक्षण आजूर असल्यामुळं माझे खूप जॉब गेले, म्हणजे मला संधी आलेली, पण शिक्षण 12वी लागत होतं आणि मला शिक्षण म्हणजे माझं पूर्ण नव्हतं, कारण माझी परिस्थिती नव्हती शिक्षणच्या वेळेस शिक्षण शिकायची. आणि मी लवकर सोडून माझ्या बहिणींना खूप शिकवलं. एक बहीण पोलीस आहे, एक बहीण शिक्षक आहे आणि माझं आजूर राहिलेलं. माझ्या आईचं स्वप्न होतं की माझ्या ह्या मुलींना पण शिक्षण करायला पाहिजे होतं, सगळ्यांचं झालं, निजं नाही झालं. तर ह्या माध्यमातून माझं शिक्षण आता मला 10वीला बसल्यात खूप आनंद वाटतोय की मला माझ्या आईचं स्वप्न तरी निदान मी पूर्ण करू शकते. आणि तसं बी म्हणजे जॉब पण आहे, मी कृषी सखीचं काम करते, पण अजून ह्यातून मला पुढे पण जाण्यासाठी मला शिक्षणाची गरज आहे. तर मी इथून अजून जर 10वी पास चांगल्या मार्काने झाले तर पुढची झेप घेणार आहे. आणि या शिक्षणाच्या माध्यमातून मला इंग्लिशमध्ये मला लय कमी असं वाचता येत नव्हतं. सगळ्या बहिणी वाचायच्या, इंग्लिशमधून मेसेज करायच्या, मला त्यात अभ्यास माझा कमी होता. तर आता मी 10वीला त्यात उतरल्याबद्दल मला असं म्हणजे माझा कॉन्फिडन्स जरा वाढल्यासारखं झालं, असं म्हणजे म्हणून मला खूप आनंद आहे की मला ही शासनाने योजना काढली आणि आम्हाला पुन्हा संधी भेटली एक शिक्षणाची किंवा पेन हातात घेण्याची. त्याबद्दल धन्यवाद. काय सांगताल या सगळ्या ग्रुप बद्दल? आता भविष्यात तुम्ही एकत्र राहणार आहे का परीक्षा? नाही ना, आता खूप म्हणजे असं म्हणजे पुन्हा एकत्र कुटुंब सारखं एकत्र मैत्रिणी आलो, पुन्हा असं शाळेच्या म्हणजे पुन्हा असं फिलिंग यायला लागलं की आपण एक शाळेच्या मैत्रिणी. आमच्यावर खूप अनेक जवळजवळ आपल्या पूर्ण मानमधल्या जवळजवळ 300-400 महिलांनी यात सहभाग घेतलाय आणि त्या सगळ्यामध्ये उत्सुकतेनं की 10वी पास करतात. एवढं. हसताय का रडताय? खूप आनंद पण आहे आणि आनंद अश्रू पण येतात की सांगताना की मी 10वी पास होते, म्हणजे असं मला संधी भेटल्याबद्दल.